माझे नाव आकाश अरुण पुडुळे आहे. मी पद्मानी कोचिंग क्लासेसमध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव MM विद्या मंदिर आहे. पहिले बेसिकचा तास असतो. सर आम्हाला खूप छान शिकवतात आणि आमचा अभ्यासात मन लागू म्हणून ग्राउंडवर खेळायला नेतात व इत्यादी डान्स, खेळणे व इत्यादी खेळ घेतात. या कारण आमचा अभ्यासात मन लागतं. बिक्कड आहे. मी पद्मनी कोचिंग क्लासेसमध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव MM विद्या मंदिर आहे. आमच्या क्लासमध्ये पहिला तास बेसिकचा असतो, मग अभ्यास करावा लागता आणि दर रविवारी पद्मनी सर आम्हाला खेळायला नेतात ग्राउंडवर आणि नाचणे, खेळणे, चित्रकला असे विविध स्पर्धा असतात ज्याच्यात नंबर आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळतात. जे सहभागी असतात त्यांना सुद्धा बक्षीस मिळतात, ज्याच्यामुळे आमचे मन लागते. बरं, मला तू थांब सांगतो, तुला प्रश्न विचारतो. आपण दररोज पाठांतर घेतो? हो. बरं, त्या पाठांतरचा परीक्षेमध्ये काय फायदा होतो? आपल्याला परीक्षेत उत्तर येतात लवकर. बरोबर. तुझं सगळे धडे पाठ आहे. आपण दररोज किती प्रश्न पाठ घेतो? दररोज 5 प्रश्न पाठ घेतो. बरोबर आहे. तू दररोज अभ्यास करतो? हो. बरोबर आहे का नाही? गणित किती वेळा सोडवावे लागतात? गणित 5 वेळेस. बरोबर, चालेल, थँक्यू. तुझं मत काय सांग? माझे नाव वैष्णवी विष्णू निकम. मी इयत्ता 4थी शिकत आहे. मागचे 2 वर्ष झाले आहे मी पद्मनी कोचिंग क्लासेसमध्ये शिकत आहे. अगोदर आमचा बेसिकचा तास होतो, नंतर आम्हाला अभ्यास करावा लागतो. रोज पाठांतर करती? हो. बरं, किती प्रश्न पाठ करावे लागतात आपल्या क्लासमध्ये? 5. याचा परीक्षेत तुला फायदा होतो? हो. बरोबर. मॅडम दररोज पाठांतर घेतात का? हो. बरोबर. गणित किती वेळा सोडवावे लागतात? 5. बरोबर. यासाठी आपल्याला घरी तू दररोज किती वेळा अभ्यास करती? 3 तास. 3 तास. म्हणजे याच्यातला 1 तास पाठांतर आणि 2 तास काय करायचा? शाळेचा अभ्यास जो असतो, सराव असतो. बरोबर. ओके. माझे नाव आरोही सोमनाथ होळकर. मी इयत्ता 4थी मध्ये शिकते. माझ्या क्लासचे नाव पद्मनी कोचिंग क्लासेस आहे. आमचा पहिला तास बेसिकचा होतो, मग नंतर अभ्यास करावा लागतो. सांग. माझे नाव आरोही सोमनाथ होळकर. मी इयत्ता 4थी मध्ये शिकते. माझ्या क्लासचे नाव पद्मनी कोचिंग क्लासेस आहे. आमचा पहिला तास बेसिकचा होतो, मग नंतर अभ्यास करावा लागतो. आमच्या अभ्यासामध्ये मन लागेल सर म्हणून सर आम्हाला दर रविवारी ग्राउंडवर खेळायला नेतात. यामुळे माझ्या अभ्यासात मन लागते. बरं, माझ्या प्रश्नांची उत्तर दे. तू दररोज घरी किती तास अभ्यास करती? 3 तास. 3 तास अभ्यास करते. बरोबर आहे का नाही? शाळेचं होमवर्क पाठांतर किती वेळा करती? किती वेळ करती? अर्धा तास, 15 मिनिटं, 20 मिनिटं? अर्धा तास करते. किती प्रश्न पाठ करावे लागतात? 5. गणित किती सोडवावे लागतात? 5. बरं, शाळेच्या मार्कात याचा तुला फायदा होतो का? हो. बरोबर. शाळेमध्ये तुला कोणता ग्रेड मिळाला यावेळेस? म्हणजे आमच्या स्कूलमध्ये फक्त सर्टिफिकेट मिळतं. सर्टिफिकेट A+, A, B+, A+. तुला रे सोम किती ग्रेड मिळाला? 97. वैष्णवी तुला? A+. बरोबर आहे ना? 6 माहीच्या परीक्षेत. तुला रे? 97. बरोबर. A+. सर मला A+ म्हणजे 99 पडले. 99% पडले का? व्हेरी गुड आरोही, व्हेरी गुड. ठीक है. चलो. मेरा नाम पायल पप्पू चौहान है. मैं तीसरी में पढ़ती हूँ. मेरे कोचिंग का नाम है पद्मानी कोचिंग क्लासेस. मेरे सर का नाम है राम पद्मानी क्लासेस. मेरे को पहले जब हम ट्यूशन में आते पहले 1 टास्क बेसिक का होता है, तब जाके हमारा पढ़ाई होता है 2 टास्क. तब सैटरडे को हमको सर ग्राउंड पे लेके जाते हैं. 2 घंटे लेते हैं. कितने घंटे घर में पढ़ाई करते हो? 3 घंटे. 3 घंटे. इंग्लिश के 12 खड़ी पूरा याद है आपको? यस. हमने बेसिक से पढ़ाया है. यस. बराबर है ना? च का स्पेलिंग क्या होता है? CHA. ओके. जब 12 खड़ी का हमने स्टेप बाय स्टेप पढ़ाया है. बराबर है कि नहीं? Yes. पहले बेसिक पढ़ाया. Yes. फिर 2 लेटर वर्ड, 3 लेटर वर्ड्स. उसका आपको बहुत अच्छा क्या हुआ? एग्जाम में मार्क्स मिलने के लिए फायदा हुआ है. बराबर. ठीक है ना? ठीक है. चलो. माझे नाव पांडुरंग ज्ञानेश्वर मोरे आहे. मी पद्मनी कोचिंग क्लासेसमध्ये शिकतो. मी इयत्ता 4थी मध्ये आहे. माझ्या सरचे नाव राम पद्मनी सर आहे. सर आम्हाला आधी अर्धा तास बेसिक शिकवतात, पुन्हा आम्हाला जे लेक्चर आहे त्याचा अभ्यास शिकवतात. आम्हाला सर मॅथ्स शिकवतात
आणि पायल मिस आम्हाला मॅथ्स शिकवती. टीचर आणि श्रावणी मिस आम्हाला मराठी शिकवायची, पण आमची क्लास टीचरचे नाव शुभांगी मिस आहे. सर आम्हाला कधी कधी दिवाळीच्या सुट्ट्यात, उन्हाळ्याच्या सुट्ट्यात सर आम्हाला खेळायला घ्यायला जातात. तर सर जे जिंकले त्यांना ट्रॉफी देतात, जे सेकंड आले त्यांना मेडल देतात, जे आउट झाले तरी त्यांना सर्टिफिकेट पण देतात. दररोज पाठांतर करतो. हो, पाठांतर केल्यामुळे काय होतं? आपल्याला एक्झाम मध्ये सगळं येतं, बरोबर. आणि त्याचा आपल्याला काय होतो? फायदा होतो, बरोबर का? हो. तू घरी किती तास वाचन करतो? 3 तास. दररोज वाचन केलं पाहिजे की नाही? हो, बरोबर. गणित किती वेळा सोडवतो? 5 वेळा. एक गणित 5 वेळा. एक गणित 5 वेळा सोडवतो. त्याचा तुला फायदा होतो? हो. व्हेरी गुड.